हॅलो. सो इथे कियाची होते हेड मसाज आणि ही हेड मसाज ह्याच्यासाठी आहे कारण आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे ही हेड मसाज झाली की झोपल्यावर मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्ही निघणार होतो मुंबईसाठी. बरं, मुंबईला आम्ही ह्याच्यासाठी निघणार होतो कारण माझ्या सख्ख्या लहान बहिणीचं लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही निघणार होतो मुंबईला. पण त्याच्या आधी मग एक दिवस आधी आमची अशी हेड मसाज फिक्स असते जेव्हा आम्ही वेळ मिळतो तेव्हा, कारण की कियाच्या पप्पांना खूप हार्डली वेळ मिळतो स्वतःसाठी. आणि मग त्या जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते कियाला ही हेड मसाज देतात आणि तिला पण खूप छान वाटतं कारण जेव्हाही तिला हेअर मसाज मिळतो तेव्हा ती बघा, आता पण तुम्ही बघू शकता ती झोपेतच आहे. तिचं फेवरेट आईस्क्रीम तिच्यासमोर आहे, मँगो फ्लेवर, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नाही. तिला खूप छान झोप आली आहे, तिला खूप रिलॅक्स फील होते. आणि आम्ही मुंबईला निघणार आहे. अच्छा, त्याच्यामध्ये मध्ये इन्स्ट्रक्शन पण चालू आहेत की असं कर पप्पा, अशी छान झोप येत होती वगैरे. ठीक आहे, मग आम्ही मुंबईला आता सकाळी निघालो आणि आता मुंबईला पोचल्यानंतर मग माझी लहान बहीण, दीदी आणि किया, मी अशा आम्ही शॉपिंगला निघालो. गरमी खूप आहे मुंबईला. बरोबर, आम्ही मग तिथून मग शॉपिंग वगैरे करून घरी आलो. आता झटपट काय बनवायचं तर खिचडी सगळेच झटपटमध्येच बनवतात. तर मग आम्ही खिचडी बनवायला घेतली. खिचडीमध्ये इझी, दीदीच्या हातची कुठलीही गोष्ट, कुठलाही पदार्थ टेस्टीच बनतो. ट्रस्ट मी, खूप टेस्टी बनतं. तर ही खिचडी पण तिने खूप टेस्टी बनवली होती. तेल घातलं, तेलामध्ये थोडासा जिरं तिने टाकला आहे कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची आणि कढीपत्ता, हे सगळं असं एकंदरीत ती हलवलं. त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि ह्या मिक्स डाळी आहेत, तूर, मूग आणि मसूर समप्रमाणात घेतलं आहे आणि ते टाकलेलं आहे. म्हणजे जेवढं तिने तांदूळ घेतला होता तेवढीच तिने डाळ घेतली होती, दोघांचं समप्रमाण होतं. आणि असं तिने जे डाळी आहेत त्या टाकून घेतल्या. आता हा तांदूळ आहे, जेवढी डाळ होती तेवढाच तांदूळ तिने त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे पुन्हा ती मिक्स करून घेईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता कोथिंबीर आणि मग आता हे मस्त परतल्यावरती ह्याच्यामध्ये चिकन एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, त्याचे तिने 2 पॅकेट्स टाकले होते कारण आम्ही खाणारे ऑलमोस्ट 4 ते 5 जण होतो. तर 2 पॅकेट तिने त्याच्यामध्ये टाकले. आणि मग जितकं तांदूळ होता, म्हणजे जितकं ते तांदूळ डाळ असं मिक्स जेवढं होतं त्याच्या ऑलमोस्ट आपल्याला चौपट टाकायचं आहे पाणी. आणि चौपट पाणी टाकलं. त्याच्यानंतर तिने ना पडवळ आणि बटाटा ह्याचा भुजिया बनवला होता. एक नंबर टेस्टी, खूप टेस्टी झाला होता. आणि जसं मी सांगितलं तिथे गरमी होती तर माझी तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाल्यावरती मग आम्ही शिफ्ट झालो कारण तिच्या घरी फार गरम होत होतं. मग मी पप्पांकडे आली. पप्पांकडे सकाळीच आम्ही आलो. मग आल्यावरती मग थोडासा आराम वगैरे केला. आराम केल्यानंतर ना आता लग्नाची तयारी म्हणजे मग कियासाठी लग्नाला ड्रेस घेतला होता पप्पांनी. तर मग तो आम्ही ट्राय करत होतो कियावर. ड्रेस तसा छान बसला होता आणि कलर पण ड्रेसचा परफेक्ट होता. आता ही सगळी लग्नाची तयारी तर चालू आहे, पण नेमकी गंमत काय झाली ना ते पुढे सांगते. मला खूप वाईट वाटते आता सांगताना. छान बसला होता ड्रेस.